पाहिलं तर कुंडेगाव संघ जर आज टॉप 4 मध्ये पोहोचला तर प्रीतम चोगले यांच्याकडून नामांकित ब्रँडेड कंपनीचे शूज देण्यात येतील। तदनंतर गावाचे अध्यक्ष अजय पाटील आणि उपाध्यक्ष प्रीतम पाटील यांच्याकडून खेळाडूंकरता कॅप असणार आहेत। तसेच गावचे सरपंच सन्माननीय नितीन पाटील यांच्याकडून नितीन मडवी यांच्याकडून ट्रॅक आणि टी शर्ट अशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात येईल। फक्त टॉप 4 ची जागा तुम्ही फिक्स करा, तुमच्यासाठी भरपूर खूप काही बक्षिसं आपल्या गावाल्यांनी इथल्या गावातील मान्यवरांनी लावलेली आहेत। चला मॅचच्या दिशेनं आपल्याला आवाज ऐकायला मिळेल रोशन पाटील सरांचा। धन्यवाद आतिशी पाटील जयजी भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकताय। पहिला चेंडू मयुरेशचा लाईन वरती नव्हतं नियंत्रण आणि इथे बीमर कॉल झेल चांगला पकडला होता, परंतु फ्री बॉल नेक्स्ट नक्की मिळेल आणि जीवनदान या ठिकाणी मिळेल दिनेश बंडा या खेळाडूला। पहिल्याच बॉलला 1+1 अशा 2 धावा ऍड होतील। बॅटिंग करत असताना आरपी एंटरप्राइजेस नवघर संघाच्या खात्यामध्ये नटराज मडवी यांना बाप्पा मोर्या ग्रुप यांच्या वतीने चॉईसची बॅट दिली जाईल। ज्या पद्धतीने त्यांनी षटकार मारला होता शेवटच्या बॉलला, प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये चर्चा होती या बॉलला काय होईल, तेव्हा बरेच जणांनी सांगितलं एखादा मोठा फटका येऊ शकतो आणि तो नटराजने मारला। फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला, त्यामुळे डेड बॉल पंचांनी घोषित केला। सतीश म्हात्रे फेमस यूट्यूबर आणि गायक त्यांचं आगमन, कलाकार आहेत बेलपाडा गावचे, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत। बेलपाडा गावचे फेमस यूट्यूबर आणि सुप्रसिद्ध गायक सतीश म्हात्रे यांचं वेलकम। लो फुल टॉस लॉफ केला बॉलला डाऊन दी ग्राउंड, वाडी स्ट्रॉंगनला फिल्डर आहेत आणि बॉल मात्र चालला आहे त्या ठिकाणी डीप मध्ये। षटकार घोषित करण्यात आलेला आहे की नाही हे पायाचा चेक केलं जाईल। प्रेक्षकांकडून मात्र इशारा मिळाला, परंतु तरी देखील पीटीच्या माध्यमातून पाहिलं जाईल। त्या ठिकाणी झेल घेत असताना झेल झालाच नसता कारण हा फ्री बॉल होता। बॉलला सेफली हँडल करत असताना जर का पाय बाहेर गेला असेल किंवा उन्हा शरीराचा एखादा भाग बाहेर गेला असेल तर डेफिनेटली षटकार राहील आणि षटकार घोषित करण्यात आलेला आहे। त्यामुळे फ्री बॉलमध्ये षटकार मिळतोय नवघर टीमला। नवघर ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय संध्या रवींद्र पाटील यांच्या वतीने डॉल्फिन डोलगर संघाच्या खेळाडूंना प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयाचं पारितोषिक। प्लॅन मिस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि नवघर संघाला चौकार षटकारासाठी 100। क्या बात आहे, दोन्ही संघांना पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत। डॉल्फिन डोलगर म्हणजे आमच्या कर्नाळा परिसरातील हा संघ आहे, तो आज मात्र उरण बेल्टमध्ये आलाय, या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय। पुढचा फुल टॉस मयुरेशला अजूनही लाईन लेंथ सापडलेली नाहीये, वारंवार फुल टॉस त्याने टाकले, त्याच्यावरती आक्रमण चढवताना फलंदाजांना पाहिलं। या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये परावर्तित करत असताना 2 धावा मिळतील। बॅटिंग करत असताना आरपी एंटरप्राइजेस नवघर टीमला सलामीवीर आघाडीचे 2 खेळाडू दिनेश बंडा आणि त्यांच्या बरोबरीने अलंकार बंडा। मगाशी मी चर्चा केली की 40+ खेळाडू किती आहेत तुमच्या टीममध्ये, फक्त एकच आहे तो दिनेश बंडा आहे, परंतु त्यांच्याकडे बघून वाटणार तो 40+ खेळाडू आहे, कारण मागील काही वर्षांमध्ये त्यांचा परफॉर्मन्स त्यांचा फिटनेस नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे आणि आजही चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून होताना पाहिला। पुन्हा फुल टॉस मिडॉन आत आहे आणि त्याच्या डोक्यावरून खेळत असताना डाऊन दी ग्राउंड वन्स अगेन बॉल चाललाय 1 बाउन्स इन टू द फॅन, सीमा पार, चौकार। फुल टॉस वरती चांगला समाचार घेतला अलंकारने। चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी, पॉवर प्लेमध्ये तोडफोड फलंदाजी करत असताना हे दोन्ही खेळाडू धावसंख्येला आकार देत असताना आतापर्यंत धावसंख्या स्कोअर कार्डवरती पण लागताना पाहता तब्बल बिनबाद 14 धावा। कालच्या रात्रीमध्ये धावा कमी येताना पाहायला मिळाल्या बॅटिंग करत असताना, थोडासा ॲडव्हान्टेज कमी मिळाला बॅटरला, पण तो आजच्या रात्रीमध्ये चांगला ॲडव्हान्टेज मिळतोय फलंदाजांना। गोलंदाजा सपाटून मार खावा लागला, फुल लेंथ, याच टप्प्याची गरज आहे। मला वाटतं 2 वेळा या पद्धतीचे बॉल टाकले मयुरेशने, अपकमिंग यंगस्टर आहे। सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण पाहिला या टीमला लीड करणारा जयेश कोळी हा एक प्रमुख खरं तर गोलंदाज म्हणून त्याची भूमिका असायची, पण आज यंगस्टरला प्रमोट केलं मयुरेश, त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि त्यालाही आता चांगली कामगिरी करायची। ओव्हर द विकेट
समोर टाकला बिगिटचा प्रयत्न व्ही सेप मध्ये पंकज प्रयत्न करतोय आणि खेळाडू कक्षाला अभिवादन करताना हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला 20 धावा धावफलकावरती आहेत. बघा फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल लगेच फिल्डिंग लावून घ्या. प्रत्येक सामन्याला 1 तासाचा वर कालावधी जातो त्यामुळे सूचना असेल आयोजकांच्या वतीने प्रत्येक टीमला थोडं सहकार्य करा. दोन्ही एंडने मात्र बॉलिंग होते. फार एंडने आता षटकाला सुरुवात होईल. पहिला एंड आपण पाहिला पॉवर एंडकडून षटक राहिलं आणि पहिल्याच पॉवर प्लेमध्ये जबरदस्त बॅटिंग अलंकारच्या माध्यमातून पाहिली आणि 20 धावा धावफलकावरती लागल्या. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. सुरुवात चांगली झाली की तुमचं अर्ध काम सोपं होतं असं म्हणतात आणि पहिल्या षटकाला चांगला स्टार्ट मिळालाय टीम नवघरला. मोठी स्वप्न घेऊन आज मात्र दूरवरचा प्रवास करत डॉल्फिन डोलगर हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. संपूर्णपणे कोळी समाज या गावामध्ये सध्या वास्तवाला आहे आणि जबरदस्त खेळाडू या गावाने देखील दिले टेनिस बॉल क्रिकेटला आणि सातत्याने हा संघ देखील उरण कर्जत खालापूर प्रत्येक बेल्टमध्ये सहभागी होत असतो आणि आज उरण नगरीमध्ये हा संघ आला आणि त्यांच्या बरोबरीने गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या संघाची दहशत राहिली तो संघ आहे नवघर. दिनेश बंडा या टीमला लीड करत असताना स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय ज्युनियर ऑलराऊंडर डॉल्फिन डोलगर संघाचा जितेश खोत जितू. दोन्ही संघांसाठी पारितोषिक आलंय. षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. भरतदादा भोईर क्रिकेटला धर्म मानणारे भरतजी भोईर यांच्या वतीने पारितोषिक आलंय. दोन्ही संघांसाठी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. लो फुल टॉस टाकला बॉल थोडासा चेस करत असताना चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये त्या ठिकाणी आपण पहिला डॉट. खरं तर सुपर 4मध्ये आजच्या रात्रीमध्ये कुंडीगाव संघ दाखल झाला तर कुमार अद्वै समाधान भोईर यांच्या वतीने 5,000 पारितोषिक आलं या संघासाठी. मिलिंद या संघामध्ये एक चांगला खेळाडू यंगस्टर. बॅकफुटला गेले कट केल्या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघाला डीप बॅकवर्ड पॉइंटला. संधी निर्माण झाली होती झेल कन्वर्ट करता आली नाही परंतु इथे चौकार मिळेल नवघर संघाला दिनेश बंडा या फलंदाजाला. आदरणीय चरण सुरेश पाटील अध्यक्ष नवघरपाडा यांना मी विनंती करतो या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पहिला बॉल डॉट त्यानंतर चौकार. पुढचा बॉल सोडण्याचा निर्णय घेतलाय. कदाचित हा बॉल योग्य असावा. वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमधून बॉल डिलिव्हर्ड झालाय. पंचांनी सांगितलं संदीप पाटील सर जासई रोहन पाटील त्यांच्या बरोबरीने आहेत मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली भूमिका साकारत असताना. वन्स अगेन डॉट बॉल चौकाराने धावसंख्या वधारली होती. बॅकफुटला आले पुन्हा एकदा त्या ठिकाणी आक्रमक फटका खेळत असताना पूल केला बॉलला मिडविकेटकडे. लॉंग बाउंड्री झेलची शक्यता होती पण झेल घेता आलेली नाहीये. जीवनदान दिनेश बंडासारख्या खेळाडूला तुम्ही देताय. 40+ काही दिवसापूर्वी नावेखाडी स्पर्धा पाहिली त्या नाईट स्पर्धेमध्ये 40+ नवघर संघ सहभागी झाला होता आणि चांगला दमखम या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उरण परिसरातील क्रिकेट आपण जर पाहिलं उरण तालुक्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये रती महारथी खेळाडू संपूर्ण जगाला दिले टेनिस बॉलच्या माध्यमातून ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करू. खरं तर या खेळाडूंचा आज उरण नगरीमध्ये आपण आहोत आणि एका बाजूला कर्नाळा परिसर जरी तालुका पनवेल असला तरी मतदारसंघ उरणच आहे हे देखील वैशिष्ट्य आहे. फुल लेन बॉल यावेळेला कमबॅक जितेश क्या बात आहे. वाईड यॉर्कर सटिक यॉर्कर परफेक्ट यॉर्कर चांगलं डिरेक्शन या बॉलमध्ये होतं आणि पुन्हा एकदा कंट्रोल दाखवलाय जितेशने. डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या. या ओव्हरमध्ये दबाव टाकत असताना जितेश खोत प्रतिस्पर्धी आरपी एंटरप्राइजेस नवघर टीम वरती. फुल टॉस बॉल स्लॅश केला बॉलला गलीमध्ये खराब फिल्डिंग क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि त्यांना बीट करत असताना बॉल निघाला थर्ड बॅनला सीमा पार 4 धावा चौकार. या दरम्यान आपण विनंती करू नवघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच परेश पाटील यांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि इथून सामन्याचा आनंद घ्यावा. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला आम्ही विनंती करत आहोत. या माईकचा आवाज वाढवणं.
षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आरपी एंटरप्राइजेस नवघर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागताना आपण पाहता तब्बल 30 धावा. करण पाटील खरं डोलगर संघाचे बिग सपोर्टर, त्यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी डोलगर संघाच्या गोलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. करण पाटील युवा उद्योजक डोलगर, त्यांच्या वतीने डोलगर संघाच्या गोलंदाजांना प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. नुकतंच काही दिवसापूर्वी DPL डोलगर प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहिलं. गावाची एकी, गावाची युनिटी आणि खरं तर संपूर्ण गाव एकत्र येऊन तो क्रिकेटचा आनंदोत्सव या गावाने साजरा केला. आणि आज मात्र याच गावचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. डॉल्फिन डोलगर. जयेश आता बॉलिंग मार्कवरती आलाय. अनुभवी खेळाडू राटम ओव्हर द विकेट. समोर अलंकार. पहिला बॉल बिगीचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल मागे चाललाय बॅकवर्ड क्षेत्राच्या पलीकडे लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. नशिबाचा चौकार. 4 धावा. आता 99% तुमची मेहनत, 1% लक फॅक्टर जर का तुमच्या सोबत असेल तर सर्व काही तुमचं. या ठिकाणी लक फॅक्टर ऑन आहे नवघर संघाचं, म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल लेंथ बॉल टाकला, हार्ड लेंथ वरती प्रचंड वेगात टाकला होता जयेशने. आणि यावेळेला मात्र चांगलं कमबॅक. हलकीशी बॅटची कडा घेत असताना, आतली कडा घेत असताना विकेट किपरकडे चेंडू विसावला. आणि त्या ठिकाणी आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. प्रत्येक विकेटसाठी करण पाटील डोलगर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलं या ठिकाणी डोलगर संघाच्या गोलंदाजांना. परंतु विकेट अद्यापही मिळालेला नाहीये. एकत्र वैशिष्ट्य राहिलं या इनिंगचं. पुन्हा बॅकफुटला गेले आणि याही वेळेला स्लॅश केला बॉलला. नशिबाची पुन्हा साथ मिळेल कारण मैदानाचे आउटफील्ड आहे फास्ट. बॉल चला थर्ड मॅनला गोळीच्या वेगाने सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. काँग्रेस चषक 2026 हे दमदार, शानदार, रुबाबदार पर्व सध्या आपण एन्जॉय करतोय. आखूड टप्प्याचा बॉल पूल करत असताना मिसक्यूट झाला फटका. मिडॉनचा फिल्डर झेल खाली आलाय आणि पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. ज्या बॉलवरती एखादा मोठा फटका यायला हवा होता अशा चेंडूवरती अलंकार या ठिकाणी झेलबाद झालाय. पहिला विकेट मिळाला डॉल्फिन डोलगर टीमला. स्ट्रोक ज्याला म्हणता येईल, विधा मनस्थितीमध्ये होता अलंकार आणि त्यानंतर पूल करत असताना फटका फसला आणि त्या ठिकाणी मोठा धक्का बसला आरपी एंटरप्राइजेस नवघर टीमला. वेल एक्सपिरियन्स जयेश कोळीला मात्र पहिला विकेट मिळाला आणि या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय करण पाटील यांच्या वतीने. जयेश कोळी या खेळाडूसाठी नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. दीपेश बंडा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला विकेट ज्या ठिकाणी धावा आपण पाहिल्या धावफलकावरती आतापर्यंत आहेत 38 धावा. पहिला खेळाडू बाद झाला. मागचाही सामना आपण पाहिला रफ अँड टफ झाला. लास्ट मोमेंटला 1 बॉल 3 असताना तो षटकार आपण पाहिला होता. आणि कुंडेगाव संघानं आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम ठेवलं पहिल्याच फेरीमध्ये. आता इथून देखील एक मोठी लढत तुमच्या भेटीला आली. यानंतर पुढचा सामना असेल तो म्हणजे बेलपाडा 11 बेलपाडा विपक्ष मंगेश स्मृती कोंबड बोजानी. 5वा सामना असेल जांभूलपाडा विपक्ष RS कोटनाका. हे संघ आज तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, जागा बनवली, पूल करत असताना स्क्वेअरलेगकडे हा फटका आपण पाहिला. प्रॉपर स्लॉटमध्ये आलेला नाहीये. बॅटच्या स्टिकर एंडवरती बॉल चढला आणि जयेश कोळीनं मात्र कमालीचं कमबॅक केलं. या ओव्हरमध्ये कमबॅक करणं हे काळाची गरज आहे आणि इथे मात्र कमबॅक करत असताना हा खेळाडू 5च्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 15च्या सरासरीने 30 धावा आल्या होत्या. आणि या षटकामध्ये थोडासा जो खरंतर धावगतीला वेग प्राप्त झाला तो मात्र मंदावताना पाहायला मिळाला. याचं कारण आहे अनुभवी गोलंदाज जयेश कोळी. फुल लेंथ लॉफ केला बॉलला.
उंची घेतली, डिस्टन्स कमी क्लिअर केलंय. मुख्य खेळाडू पंकज झेल खाली आला. झेल टिपत असताना झेल बाद झाले मैदानाच्या आतमध्ये. दीपेश वन्स अगेन आणखीन एक विकेट काढला या षटकामध्ये. जयेश कोळी, दिनेश बंडा बाद झाले. क्षमा असावी, नवीन खेळाडू बाद झालाय दुसऱ्या क्रमांकाचा दिनेश बंडा. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाला. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 8, खेळाडू बाद झाले 2. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली जवळजवळ 9 धावा आल्या आणि धावा 39 सध्या धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद 39. आता मिडल ऑर्डरचे खेळाडू मैदानामध्ये जाताना आपण पाहता नयन बंडा आणखीन एक मोठा खेळाडू, स्फोटक विस्फोटक विध्वंसक खेळाडू नयन आता एका बाजूला, त्याच्या बरोबरीने दीपेश. चौथ्या षटकाची जबाबदारी सेकंड स्पेलकडे डेफिनेटली कदाचित जयेशकडे जातील, किंबहुना जितेश सेकंड स्पेलमध्ये येईल. आता असंच काहीतरी वाटतं. आता जितेशच बॉलिंग मार्कवरती आलाय. जयेशनं कमबॅक करून दिला. आता खरं या ठिकाणी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमण करायचं आहे आरपी एंटरप्राइजेस नवघर टीमला. जितकी मोठी धावसंख्या तितका तुमचा आत्मविश्वास पुढच्या सत्रामध्ये फिल्डिंग करताना वाढेल. आणि जर का धावा कमी आल्या तर मात्र खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल, कारण समोर प्रतिस्पर्धी संघ मला वाटतं पहिल्यांदा एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत असतील. डॉल्फिन डोलगर आणि नवघर हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना कारपाडा टोल नाका, त्या टोल नाक्याच्या अगदी बाजूला हे गाव आहे काडीमध्ये. पहिला बॉल लो, फुल टॉस टाकला. बिगिटचा प्रयत्न आहे, घाई केली आहे तिकडून, मात्र नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडू निघाला होता आणि त्यानंतर मात्र रनआउटची विकेट. रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद. आणि अशाच वेळेला मात्र हा अपघात घडला. प्रेझन्स ऑफ माइंड चांगला होतं. बॅकवर्डला जो फिल्डर होता त्याचा कौतुक करायला की त्याने डायरेक्टली थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला केला आणि तिथे मात्र रन आउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. मार्जिन ऑफ एरर तुम्हाला क्रिकेटमध्ये भरपूर टाळावं लागतात. कमीत कमी चुका कराल तितका तुम्हाला चांगला फायदा होईल. आणि इथे मात्र समय सूचकता दाखवत असताना तो थ्रो आपण पाहिला नॉन स्ट्रायकिंग एंडला आला. त्याच्यामुळे आपण पाहिला रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. पुढचा चेंडू नयनसाठी पुन्हा एकदा प्लेन मिस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पर्यंत खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. अनइव्हन बाउन्स. आणि या ठिकाणी आपण पाहिला आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला जितेशच्या माध्यमातून. नवीन खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला त्या ठिकाणी आहेत अक्षय म्हात्रे, नवीन खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. जयसा लो फुल टॉच, गुडघा वाकवत मागचा पाय वाकवलाय आणि बॉलला पाठवलाय वाडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार. फुल टॉस बॉलवरती मात्र आक्रमण करत असताना फुल टोल वसूल करणारा हा फटका पाहायला मिळाला. शांत आहे नयन आणि त्याचा आता आक्रमण या ठिकाणी आपण पाहिलं लो फुल टॉस बॉलवरती. वन्स अगेन बिगिटचा प्रयत्न कवसला केले. फिल्डर धावतो, झेल खाली प्रयत्न करतोय, सोपा नाहीये तरी देखील चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. शत्रकच्या वतीने प्रयत्न करावे लागतात प्रत्येक क्षणाला आणि इथून मात्र जीवनदान मिळालं. नयनला 2 धावा मिळतील आरपी एंटरप्राइजेस नवघर या टीमला. धावसंख्येमध्ये आता हळूहळू बदल होताना आपण पाहता. धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आहे ती म्हणजे 47, अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय हा संघ. 47 धावा धावफलकावरती आहेत. मोठं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये बनवायचं आहे आणि यासाठी मात्र कमालीचे प्रयत्न करतो नयन आणि त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू अक्षय म्हात्रे. जितेश षटक फुल लेंथ व्ही सेप मध्ये केले. कवसला वन्स अगेन लॉफ केला बॉलला डीप मध्ये. कमालीचे एफर्ट्स, लाजवाब फिल्डिंग.
अफलातून एफर्ट ज्याला म्हणता येईल, स्वतःला स्ट्रेच करत असताना हाय जंप लगावली आणि सिंगल हँडेड त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करत असताना किमान 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. असं म्हणतात ना, मारने वाले से बेहतर बचाने वाला होता है. आणि या 2 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकाने आपल्या टीमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण. 49 धावा सध्या धाव फलकावरती आहेत. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय नवघर संघ. याही वेळेला विकेटचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये झेलची शक्यता, कॉटन बोल्ड फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय, खेळाडू बाद झालाय. नयन बंडा बॅक टू द डगआउट. सामाजिक कार्यकर्ते अपघात मित्र विनय जयराम भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं काँग्रेस चषकामध्ये आपण त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करू. दीपेश बंडा मैदानाच्या बाहेर चाललेत आणि आणखीन एक धक्का बसतोय त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम नवघरला. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे नवघर संघ. खरं तर आपण पाहिलं प्रत्येक वेळेनंतर मात्र इंटरव्हल नंतर विकेट मिळालेल्या आहेत. आता डोलगर टीमला पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं 4थ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या देखील महत्त्वाच्या होत्या आणि त्या ठिकाणी 8 धावा खर्च करता आपण पाहिलं. खरं तर जितेशला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. आता ओमकार पाटील हा खेळाडू अंतिम षटकामध्ये आला. स्लॉग ओव्हरचं षटक. प्रचंड धूळ आहे मैदानाच्या अवतीभोवती. मी सर्व गाडी मालकांना चालकांना विनंती करेल, सामना चालू असताना कोणी मैदानामध्ये गाडी घेऊन येऊ नका. थोडासा करता त्रास होतोय धुळीचा. पहिलाच बॉल लास्ट ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलला ब्लास्ट करत असताना बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर, सीमा पार षटकार. 50 55 धावा धाव फलकावरती. लास्ट ओव्हरच्या पहिल्याच बॉलला ब्लास्ट करत असताना अक्षयच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. 55 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. 4 गडी बाद. 55 टॉस केला बॉलला. बाउन्सरचा सटीक वापर त्या ठिकाणी करत असताना ओंकारला आपण पाहिला. व्हाईट बॉलचा इशारा. यस, अनप्लेबल डिलिव्हरी रेफर केला. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली फिल्डिंग टीमने. ऑनफिल्ड अंपायर त्यांनी सांगितलं होतं अनप्लेबल डिलिव्हरी. डोक्याच्या वरून बॉल निघाला, परंतु त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलं फिल्डिंग करणाऱ्या डॉल्फिन डोलगर या संघाने. चेक केलं जाईल. यस, वाईट बॉलचा इशारा, त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय. पंचांचा निर्णय अतिशय योग्य होता. शोल्डरचा प्रॉपर वापर त्या ठिकाणी गोलंदाजाने केला होता, परंतु अतिरिक्त बाउन्स घेत असताना हा बॉल डोक्यावरून निघाला. अनप्लेबल डिलिव्हरी म्हणून या बॉलला घोषित करण्यात आलं. त्यामुळे नक्कीच एक अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. अब तक 56. टॉससाठी दोन्ही कॅप्टन पुढचे 2 संघ बेलपाडा 11 बेलपाडा, विपक्ष मंगेश स्मृती कोंबडभुजे. हा पहिला कॉल दोन्ही संघांना असेल. हाफ ट्रॅकर पूल करत असताना ऑन साईडला फटका खेळले. सेकंडचा कॉल आणि इथे मात्र रिस्की. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण पाहिली. सिंगल डबलमध्ये परावर्तित करणं, प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर टाकणं आणि हीच रणनीती आखली या दोन्ही फलंदाजाने. अक्षय आणि त्याच्या बरोबरीने यश हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. अंतिम षटकामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्या नवघर टीमसाठी. पुढचा बॉल फुल टॉस ऑन साईडला मारलाय. एलिव्हेशन कमी मिळालं. पॅरल स्ट्रोक. मिड विकेटला फिल्डर त्याच्या हातामध्ये बॉल विसावलाय. झेलबाद झाले अक्षय. 1 मोर विकेट डाऊन. चला, बेलपाडा संघाचा कर्णधार आणि एका बाजूला कोंबडभुजे संघाचा कर्णधार मंगेश स्मृती कोंबडभुजे आणि एका बाजूला बेलपाडा 11 बेलपाडा टीम कॅप्टन. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 4था सामना असेल पहिल्या फेरीमधला. आणखी एक खेळाडू बाद अक्षय बाजाला. साहिल मैदानाच्या आतमध्ये चाललाय. खरं तर अंतिम षटकामध्ये येणाऱ्या धाव्या फार महत्वाच्या आहेत. अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओमकारचं हे षटक, पहिल्याच बॉलला षटकार आल्यानंतर ओमकारनं देखील कमबॅक केला. तर साहिलला संधी मिळाली या षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये त्यालाही
चांगलं योगदान द्यावं लागेल. ऍडजस्टमेंट केली होती चांगली, पुल करत असताना पुन्हा एकदा तोच फिल्डर बॉल खाली आलाय. मयुरेश आय थिंक त्या ठिकाणी आहेत. झेल टिपत असताना आल्या पावली माघारी परतावं लागेल. जसे मैदानामध्ये गेले तसं आता परत या ठिकाणी रिटर्न यावं लागेल. सहाव्या क्रमांकाचा खेळाडू बाद झाला. धावा सध्या स्कोर कार्डवरती आपण त्या ठिकाणी लागताना पाहता आतापर्यंत 58 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आहे नवघर संघ. इथून येणारे पुढचे दोन बॉलमध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर 60+ धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. आणि 60+ धावा चेस करणं या मध्यरात्रीमध्ये या मैदानावर इतकं सोपं नाही आहे. डॉल्फिन डोलगर टीमकडे देखील चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे चांगलाच सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुढचा बॉल देखील हाफ ट्रॅकर होता. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असताना हा फटका मिड विकेटला निर्जन सरी हा चेंडू पडलाय गॅपमध्ये अगदी समोर आणि त्याच्यावरती सिंगल पुन्हा मिळेल. 59 धावा. कमालीचं कमबॅक. पहिल्या ओव्हरला 20 आल्यानंतर असं वाटलं होतं की या इनिंगमध्ये किमान 80+ होतील, परंतु त्यानंतर डोलगर संघाचं कमबॅक पाहायला मिळालं, ज्यामध्ये 2 स्पेल टाकले जीतने आणि एका बाजूला जयेश कोळी अनुभवी गोलंदाज त्याने कमबॅक केला. आणि अंतिम षटकामध्ये ओमकारची सध्या चर्चा. ओमकार के जय जयकार. फुल लेंथ आहे. पुन्हा एकदा वेगात मारला बॉल ऑन साईडला अलॉंग विथ कार्पेट. मिड विकेटला बॉल चाललाय. पहिली धाव वेगात घेतली. सेकंडचा कॉल आणि 2 धावा होतील का नाही याची चर्चा असताना 2 रन या ठिकाणी सहजगत्या कंप्लीट झालेल्या आहेत. शिवसाईराम 28-28 ब्रँड ओनर आदरणीय मंगेश भरत चौगले यांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तर पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 61 धावा फलकावर दिला. 62 टार्गेट. तर टॉस केला जाईल बेलपाडा 11 बेलपाडा विपक्ष मंगेश स्मृती कोंबडभुजे या 2 टीममध्ये. विनयदादा पाटील आमचे करत युवा नेतृत्व त्यांच्या शुभ हस्ते, विनयजी भोईर त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी घेत आहोत. बेलपाडा संघाचा कर्णधार आणि मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाचा कर्णधार. मला वाटतं उल्वेनोडचे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. तर विनयजी भोईर आमचे युवा नेतृत्व त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत. बेलपाडा संघाचा कर्णधार आणि एका बाजूला कोंबडभुजे संघाचा कर्णधार आज खरं तर उरण नगरीमध्ये आहेत उल्वनोडचे 2 संघ. दोघांनाही आपण देऊया शुभेच्छा. आणि कॉल करतील बेलपाडा 11 बेलपाडा संघाचे कर्णधार. येस कॉल फर्स्ट टेल कॉल काटा कॉल आणि इथं टेल आलाय. तर सर्वप्रथम अभिनंदन. बेलपाडा संघ टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फील्ड करू. समोर आपल्याच परिस्थिती संघ आहे कोंबडभुजे. मला तर उल्वानोडचे 2 संघ. फक्त स्पर्धा वेगळी आहे, मैदान वेगळं आहे. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? काय नाही, त्यांना कमीत कमी स्कोरवर थांबवायचा प्रयत्न करू बस. मैदानाचे आउटफील्ड फ्लड लाईट आणि संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे. आता बघू कसा खेळ होता ते आमच्यावर आहे. क्या बात आहे. शॉर्टकट पण चांगली त्यांनी उत्तर दे. त्यांनाही शुभेच्छा पण देऊया. तर सन्मान आम्ही घेत आहोत. आदरणीय विनयजी भोईर यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. खरं तर असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व, असं तरुण तडफदार दमदार व्यक्तिमत्व विनयजी भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेमध्ये. काँग्रेस चषक 2026 आम्ही सातत्याने सांगत असतो. 150 वर्षाची परंपरा जपणारा हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि सातत्याने सामाजिक कार्यामध्ये दमदार योगदान या काँग्रेस पार्टीचं राहील. आणि आज काँग्रेस पक्षाच्या नावानं या ठिकाणी काँग्रेस चषक 2026चं दमदार आयोजन श्री गणेश हनुमान प्रसन्न कुंडेगाव कोलीवाडा उरण आयोजित आपण ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये विनयदादा भोईर यांचा हा सन्मान. धन्यवाद. सतीश म्हात्रे सुप्रसिद्ध यूट्यूबर आणि गायक बेलपाडा, त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत. सतीशदादा पण या. कलाकार आहेत खरं तर, फेमस यूट्यूबर आणि गायक, सध्या सोशल मीडियावरती चांगले ते ॲक्टिव्ह आहेत. सतीश म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. चला लगेचच बॅटर मैदानाकडे पाठवा डोलगर संघ. आपण वेळ जास्त घ्यायचा नाही आहे. तर सुप्रसिद्ध यूट्यूबर आणि गायक सतीश म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया. अनेक चांगले त्यांचे ब्लॉग्स तुम्हाला नेहमी प्रत्येक वेळी पाहायला मिळतात. त्यांच्या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. आपला माणूस त्याला चांगलं सहकार्य करा.
नक्कीच आगरी कोळी समाज बांधव, आगरी कोळी कराडी समाज बांधव प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जायला हवा आणि यासाठी आपण नक्कीच त्यांच्या चॅनलला, सतीश म्हात्रे यांच्या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि त्यांना चांगलं प्रेम द्या आणि सातत्याने नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओज तुमच्या भेटीला येतील. तर सतीश म्हात्रे यांचा सन्मान. धन्यवाद. शिव साईराम 28/28 ब्रँड ओनर मंगेशी चौगले यांचं, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. चला आता मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण जाऊया सेकंड इनिंगकडे. आदरणीय गुलाब चौगुले साहेबांचा मी इथे सन्मान घेत आहोत. गुलाबजी चौगुले साहेबांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानात स्वीकार करावा. त्यांना विनंती आहे आपण आमच्या सन्मानात स्वीकार करावा. PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या देखील बरेच सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत. तर पाहुण्यांचा सन्मान इथे केला जातोय. मॅचला जशी सुरुवात होईल तसा आवाजामध्ये आपण बदल करतोय. आवाज असेल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे समालोचक मित्र जयेशजी भोसले सर. धन्यवाद. बासष्ट धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये पाहायला मिळालं. थँक्यू व्हेरी मच. आवाज तुम्ही ऐकत होता रोशनजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोचताना पाहायला मिळाला. खरं तर या उरण तालुक्यामधील जर का कोणाला आवर्जून आज सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला एक गोष्ट सध्याच्या जास्तीची चर्चेचे विषय आहे. सहलीला जायचं सहलीला जायचंच असेल तर तुम्हाला बेस्ट प्लेसेस आहेत आणि त्यामध्ये आवर्जून तुम्ही विसावा रिसॉर्टला भेट देऊ शकता आणि भेट द्यायचीच असेल, डिस्काउंट हवं तर रोशनजी पाटील सर यांच्याशी संपर्क आवर्जून साधा. कारण संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्र आता केवळ एकाच ठिकाणी जातोय सहलीला. आमचे अमित पाटील पुन्हा एकदा जॉईन झालेत आमच्यासोबत. आवर्जून कालच त्यांनी परवाच सांगितलंय पैसे लावा, जमा करा, परंतु ते रिटर्न मिळणार नाहीत. मॅचकडे वळूयात. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला घाई करा. तिसरा सामना आहे केवळ. येस, डोलगरकरांसाठी ही पारितोषिक आहे. षटकार चौकारांसाठी 100 रुपयाचं आणि त्याच वेळेला प्रत्येक डॉट बॉलसाठी नवघरकरांसाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक आदरणीय रवींद्रजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. खरं तर एकंदरीत आपण पाहिलं तर कर्नाळा विभागामधील संघ पाहायला मिळतो आहे. कर्नाळा प्रीमियर लीगचे स्वतः आयोजक आज आपल्या सोबत आहेत. रोशनजी पाटील सर यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये स्पर्धा यशस्वी करून दाखवली. संकेत कोळी आणि मयुरेश कोळी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ज्ञानेश्वर बंडा गोलंदाजी मार्कवरती गेले. अनेक वर्षाचा दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. 40+ खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळते. ज्ञानेश्वर बंडा सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू, आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती टप्प्यात आला आणि कार्यक्रम केलाय. ठोकला षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. संकेत कोळी लांबलचक षटकार ठोकला त्याने. खोलातला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः ज्ञानेश्वर बंडा यांना तुम्ही पाहतायत. चांगलं स्वतःच्या ज्ञानेश्वर भोईर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळत आहे आणि ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करणं, किंवा बॉल रोखणं, बॉल अडवणं, धावा कमी देणं, या गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या राहणार आहेत आणि त्याच कराव्या लागतील. विकेट मिळवणं गरजेचं राहील. पॉवर प्लेचं षटक आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने पूर्वार्धामध्ये खेळ राहिला, 26 धावांची खेळी
अलंकारने केलेली पाहायला मिळाली होती. यावेळेस हा बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं डॉट बॉल आला. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये हाकेच्या अंतरावरती असणारा नवघर गाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जिथे मात्र एका बाजूला तुम्ही कर्नाळा विभागामधील आणखीन एक मातब्बर संघ डॉल्फिन डोलघर या संघाला तुम्ही पाहताय. कोलातला बॉल होता, रडार मध्ये आलाय. दिनेश बंडा वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. 40+ एक युवा विशीतला खेळाडू हा झेल टिपतोय. अफलातून झेल इथे पाहायला मिळाला. जवळपास 50 ते 100 मीटरचं अंतर कापलं आणि हा झेल टिपलाय. वॉट अन एक्सलेंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. फलंदाज बाद. घेऊ हरेजी मोकल साहेब हे देखील या सामन्याचा आस्वाद घेतात. हरेजी मोकल साहेब आणि प्रतीकजी पाटील. प्रतीकजी मोकल अर्थात भाई हे देखील या सामन्याचा आस्वाद घेत असताना आपण पाहत आहोत. सर्वांकडून शुभेच्छा आल्यात, परंतु काय झेल टिपलाय. खरं तर या गोष्टीचा मी उल्लेख केला होता. 40+ आहे, परंतु विशीतल्या आतल्या खेळाडूने लाजवेल. आमचे दिनेशजी पाटील म्हणाले असतील की हा झेल पाहता मी बाउंड्री लाईन वरती जाणं शक्य नाही. काय झेल पाहायला मिळाला. पहा ना, एवढं अंतर धावत जायचं, झेल टिपायचं, ही बाबी सोप्या नाही आहेत. झेल टिपण्यात आलाय. फलंदाज बाद झालाय. संकेत कोळीला बाद केलाय. धावफलकावरती 6 आहेत आणि याच्यात सर्वाधिक मोठा आणि सिंहाचा बाटा हा दिनेश बंडांचा आहे असंच म्हणावं लागेल. धावता झेल घेणं, बॉडीचं संतुलन, फिजिकल फिटनेस, हँड अँड आय कॉर्डिनेशन आणि या गोष्टी शक्य झाल्या त्यामागे कल्पेश फिट देखील आहे हे असंही म्हणायला हवं. कारण कल्पेश घरत यांनी फिटनेस आणली आणि मला वाटतं 40 इथल्या खेळाडूला विशीत आणून ठेवलंय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना ज्ञानेश्वर भोईर यांचा हा बॉल ऑन साइडला केला. दिनेश बंडा पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक कॅचेस. फलंदाज क्रमांक 2 आल्या पावली निघालाय. मी निघालो तुम्ही येताना म्हणत दुसरा फलंदाज दुर्वेश देखील बाद. लगातारचा 2 बॉल वरती 2 विकेट प्राप्त केल्यात. ज्ञानेश्वर भोईर एक्सपिरियन्स कॅम्पेन आहेत. विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरड्यावरती ते आल्यात. विकेट हॅट्रिक संपादन करतील का. परंतु 2 धावते झेल दिनेश बंडा यांनी काय अफलातून टिपलेत. बॉडीचं संतुलन, सातत्याने बाउंड्री लाईन वरती त्यांना तुम्ही पाहताय. आज एक गोष्ट पाहायला मिळाली नाही. मला वाटतं मी अनेक वेळेला नयन बंडा आणि दिनेश बंडा यांना आघाडीला पाहिलंय. एक मोठा विक्रम बाई चषकामध्ये या दोन्ही आघाडीच्या जोडीने रचलेला पाहायला मिळाला होता. पहिल्या विकेटसाठी 94 रनची पार्टनरशिप. खोलातला बॉल इथे कॉट बिहाइंडची अपील. कॉट बिहाइंडची अपील झाली. हा बॉल डॉट स्वरूपाचा येत असताना इथून पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु ज्ञानेश्वर भोईर यांनी 2 विकेट मिळवल्या. या षटकामध्ये कमबॅक करून दाखवलं. शेवटचे 5 बॉल डॉट टाकलेत. गोलंदाजी आवडली असेल तर टाळवायला काय हरकत नाही. सागर आनंद पाटील साहेब कुंडेगाव यांच्या माध्यमातून डोलगर संघाच्या कोणत्या बॅटरने 3 बॉल 3 लगातार षटकार ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. कुंडेगाव आज मात्र खऱ्या अर्थानं आज तुम्ही पाहताय तर डोलकर संघासाठी हे पारितोषिक घेत असताना पाहायला मिळत आहे.
डोलकर संघातील जास्तीचे खेळाडू हे कोळी आहेत. डोलकर संघ तुम्ही पाहताय आणि खरं तर एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळाली आहे ना की आज या संघाच्या दरम्यान डोलगर संघामध्ये डॉल्फिन डोलगरमध्ये कोळी बांधव जास्तीचे आहेत आणि आज कोळीवाड्यामध्ये तुम्ही आहात. ऋणानुबंध मला वाटतं या गावाशीही डोलगर संघाचे जपलेले असावे. कारण अनेक वेळेला मी ज्या वेळेला पाहिलं ना की कोटनागा संघ खेळतो अंकेश कामटकर अनेक वेळेला पारितोषिक लावतो. काही ना काहीतरी ही जी काही ऋणानुबंध जे आहेत ना ही बांधिलकी नेहमी जपली जाते. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज आणखी एक चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक केवळ सैरा वैरा पळताना पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिहेरीचा प्रयत्न आणि तिसरी घेत असताना अडचणींमध्ये वाढ झालाय. DRS मागणी करण्यात आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात आलेला पाहायला मिळतोय. दिनेश बंडा पहिल्याच बॉलवरती अडचणी वाढल्यात. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. फेकी चांगली झाली आणि इथे ही धाव कंप्लीट झाली की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. राजेंद्रजी गरज सर स्वतः या राजू सरांना आपण पाहतो. नॉट आउट आहे. बॅटर नॉट आउट. चला नवगरकर एकत्रित येऊ नका. एकत्रित जास्तीचे येऊ नका याकडे मी लक्ष वेधेन. कारण इथून बाउंड्री लाईन पर्यंत जाणं ही बाब पॉसिबल नाही आहे. ज्ञानेश्वर भोईर काय गोलंदाजी केली होती त्यांच्या माध्यमातून. व्हॉलीबॉल ही तितकंसं चांगलं ते खेळताना पाहायला मिळतात. फ्लेक्झिबल आहेत. 40+ मध्ये चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि मला वाटतं नवगर गावाचा व्हॉलीबॉलचा खेळ पुन्हा सुरू झालाय. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. दिनेश बंडांना करायचं तर करायचं काय. बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टप्प्यावरती हातात आहेत आणि फलंदाजांच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक महत्वाचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला बेलपाडा खेळत असताना पाहायला मिळणार आहे मंगेश शाह स्मृती कोंबडभुजे या संघाच्या अगेन्स्ट टॉस देखील झाला नेक्स्ट मॅचचा. त्या फलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. त्या 10 बनल्यात. बेलपाडा टीमने टॉस जिंकला नेक्स्ट मॅच मध्ये. यावेळेचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाहतोय वाट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील ते 4. हा चौकार. अक्षय म्हात्रे आहेत बाउंड्री लाईन वरती. खोलातला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डीप मध्ये अक्षय स्वतः चेंडूवरती येत आहे. सिंगल मिळेल. इथून एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. रात्रीचा अंधार जसा वाढत जातो अक्षय म्हात्रे यांना नेहमीच मोठ्या वेगाने चेंडूवरती येताना तुम्ही पाहता. मैदानाच्या आतमध्ये त्यांचा बाउंड्री लाईन वरती असणं ही देखील महत्वाची बाब राहील. पुढचा चेंडू. यावेळेला बादची आतली कडा. यष्टिरक्षकाचा भेद. सॉफ्ट डिसमिसल. 1 more विकेट डाऊन. फलंदाज बाद. स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रशांतजी म्हात्रे फुंडे यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. सिद्धीजी पाटील साहेब बोकडबिरा यांचं आगमन झालेलं पाहायला मिळतं. आपले हार्दिक स्वागत. पंकजी घरत साहेब खारकोपर यांचं देखील आगमन झालंय. साहेब आपले हार्दिक स्वागत. विनंती असेल या व्यासपीठावरती तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. फलकावरती धाबा केवळ बनल्यात त्या 15 आहेत. फलंदाज 3 बाद. यावेळेचा बॉल ऑन साइडला उंच गेला आणि तितकासा लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती निखिल कोळीच्या बॅटमधून षटकार. रायगडच्या
18 बॉल आणि 41 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळाली आहे. 18 चेंडू आणि 41 ची आवश्यकता आहे. गीत तुम्ही ऐकता या स्पर्धेच्या माध्यमातून. हे स्पर्धेचं खरं तर ज्यांच्या कार्याचं गौरव करणारी स्पर्धा तुम्ही पाहता, आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेब, गोरगरिबांचे कैवारी कामगार नेते, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, त्यांच्या सानिध्यात सहवासामध्ये राहणारा प्रत्येक मग त्यांचा प्रतिनिधी असेल किंवा कामगार वर्ग असेल, नेहमी आनंदित राहण्यासाठी त्यांचा कल पाहायला मिळतो. मैदान सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक मैदानं खेळाडूंसाठी, क्रिकेटसाठी ज्यांनी खुली करण्याचा एक वज्र निर्धार ज्यांनी केलेला पाहायला मिळाला आहे. अग्रभूषण पुरस्कार ज्यांच्या नावावरती नुकताच येत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कमध्ये ज्ञानेश्वर भोईर पुन्हा एकदा दाखल होतोय. 40+ खेळाडूने मागील षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात. यावेळेचा बॉल बॅट अँड पॅड मध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले, जरूर झेल झालेला नाहीये. रन्स 2 कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न होईल का? तिसरी देखील पळून पूर्ण करण्याचा प्रयत्न. 3 वेगाने आल्यात. 3 वेगाने कंप्लीट झालेला पाहायला मिळाला. कुठे ना कुठेतरी अडचणीनं आता मात्र नवघर संघ जात असताना पाहायला मिळतोय. धाबा देखील आल्यात. विकेट जास्तीचा मिळालेल्या नाही आहेत. आरपी एंटरप्राइजेस नवघर खरं तर या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो आहे. कनकेश्वरी आईचा आशीर्वाद घेऊन हा संघ सातत्याने मैदानावरती खेळताना आपण पाहिलंय. परंतु आज आरपी एंटरप्राइजेस या नावाने हा संघ खेळतोय. धावा आल्या ते 3 पहिल्याच बॉलवरती. पुढचा बॉल लोअर फुलटो होता ऑन साईडला, बॅटच्या कडेला लागला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. दुहेरी धाव वेगाने कंप्लीट झाले. 2 धावा. एकेरी दुहेरीची सांगड चांगल्या रीतीने घातली जात असताना पाहायला मिळते. निखिल कोळी पहिल्याच बॉलवरती षटका टोकला होता त्याने. त्याच्या साथीला मयुरेश कोळीला आपण पाहत आहे. स्ट्रोक मेकर आहेत, चांगली फटकेबाजी करतायत. सिंगल डबलला तितकंसं प्राधान्य देत आहेत. मोठा खेळ साकारण्यासाठी प्रयत्नशील राहिलेत. पुढचा बॉल आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. जजमेंट चांगला आहे. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन स्टाईल वापरण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतातच का, हा एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण ऑस्ट्रेलियन स्टाईल अर्थात तुम्ही छातीवरती बॉल घेणं, हा बॉल कापडाचा आहे, ज्याला फर कापडाची आणि तो जास्तीचा हातामध्ये बसत नाही लेदर बॉल प्रमाणे. आणि हा बॉल हातातून नेहमी निसटतो. टेनिसच्या बॉलला तुम्ही नेहमीच पाहिलंय. म्हणून ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच घेणं अवघडच बनतं. या भेसा बॉल मागील बॉलवरती कॅच ड्रॉप. पुढचाच बॉल पुन्हा एकदा हवेत. झेल इथे सुटला. अक्षय चेंडू खाली येत असताना पाहायला मिळाले. दोन धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या चेंडूवरती जिथे 3 आल्या, दुसऱ्या बॉलवरती एकंदरीत 2. एकंदरीत या षटकामध्ये धावा वेगाने येत आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. 32 ची अजूनही गरज. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 32 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. पुढचा बॉल घेऊन ज्ञानेश्वर भोईर पुन्हा एकदा सज्ज होतील. झेलचे प्रयत्न पुरे राहिलेत. कॅचेस ड्रॉप. पुन्हा एकदा तिसरा झेल उडालाय. गोलंदाज आता करेल तर करेल काय, यापुढे काय करायला हवं गोलंदाजाने. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप, तदनंतर आपण पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती कॅच ड्रॉप, चौथ्या बॉलवरती कॅच ड्रॉप आणि 5व्या बॉलवरचा कॅच. हा कॅरी झाला नाही. अजून करायचं तर करायचं काय गोलंदाजाने. सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिलेत. फ्रूट सलाड गोलंदाजी केली आहे. चेंडू पुढे टाकले, मागे टाकले. 40+ खेळाडूने आपल्या अनुभवाचा वापर चांगला केलेला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 32. खोलातला चेंडू यष्टिरक्षकाचा वेग. डॉट बॉल आलाय. याही षटकामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. कॅचेस ड्रॉप जर का झाल्या नसत्या तर या मॅच मध्ये पकड नवघरकरांची पाहायला मिळाली असती. 12 बॉल 30 ची गरज या सामन्यामध्ये राहिली आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी येणारे 12 बॉल 30 ची गरज. डीजे
राजेंद्रजी भगत यांची मला आठवण होते, आदरणीय महेंद्रजी घरत साहेब यांचं हे गीत ऐकल्यानंतर. कारण सर्वाधिक प्रेम त्यांचं देखील महेंद्र शेठ यांच्यावरती नेहमीच राहिलंय. आमचे शेठ लय ग्रेट नेहमीच त्यांनी सातत्याने म्हटलेलं पाहायला मिळालं. एक उत्कृष्ट समालोचक देखील आहे चिरनेरचे. धावलकावरती धावा एकंदरीत बनल्या त्या 32. तीची गरज. संदेश सजेश माळी युट्यूबर आहेत, प्रसिद्ध युट्यूबर सजेजी माळी यांनाही विनंती असेल या आपण देखील व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. सजेश स्थळी यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहिला मी तर डॉट बॉल आलाय. 11 चेंडू आणि आता मात्र 30ची गरज. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना अलंकार बंडा यांना तुम्ही पाहत आहात. स्वतः गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहिला मी तर सातत्याने वेगाने गोलंदाजीसाठी हाही खेळाडू जाणला जातो. धावलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या एकंदरीत 32. आडवा बाटणी घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला. आणखीन एक फलंदाज बाद. स्कोरकार्ड वरती धावा जिथे मात्र 32 पाहायला मिळाल्या. 10 बॉल आता मात्र 30ची गरज राहिली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत गायकर येत असताना पाहायला मिळतोय. संघाच्या अडचणी वाढू लागल्या. 10 बॉल 30ची गरज. आज खरं तर आपण पाहिलं ना तर मला वाटतं दीपेश भांडा यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. 2 डॉट बॉलही त्याच्या आधी आले होते त्यांच्या अगेन्स्ट. यावेळेचा बॉल आडवा बॅटने फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी वेगाने आल्यात. 2 धावा निश्चित कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला. स्क्वेअर लेग अंपायर इथे काही ना काहीतरी आणखीन खाणाखुणा करतायत. होय 1 शॉट. दुष्काळात 13वा महिना आलाय. धावा 2च मिळतील. 3 धावा पळून पूर्ण केल्या परंतु त्यामध्ये एक शॉट आहे. 28ची गरज राहिली. 9 चेंडू आणि 28ची आवश्यकता. 3 कंप्लीट केल्या परंतु त्यामध्ये एक शॉट राहिली. अजूनही 28ची गरज राहिली या सामन्यामध्ये. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. गॅप मोठा आहे. आपला हजर धावाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला क्षेत्ररक्षकाने. फेकी होईल. तदभर धावा आल्या त्या 2. 26ची गरज. 8 चेंडू आणि 26 धावा. मोठी फटकेबाजी यायला हवी परंतु गोलंदाजी अलंकार बंडा चांगली करतोय. या संघामध्ये अनेक चांगले खेळाडू पाहायला मिळालेत. नयनला यशांच्या पाठीमागे तुम्ही पाहताय. अलंकार गोलंदाजी करतोय. दीपेश समोर आहे परंतु सर्वाधिक चर्चेचं नाव अक्षय म्हात्रे. लोअर फुलटॉस बॉल आडवा बॅटने डीप मध्ये दिनेश बंडा. झेल टिपण्यात आला. फलंदाज बाद. स्कोरकार्ड वरती धावा धावलकावरती बनलेल्या आहेत त्या 36. आणखीन एक धक्का लागलाय. फलंदाज टॉप ऑर्डर. आता मात्र 5ही फलंदाज वरच्या फळीतले बाद झालेले पाहायला मिळाल्यात. आराम फरमावतात डगआउट्स मध्ये. 6व्या आणि 7व्या क्रमांकावरचे बॅटर मैदानावरती आहे. जितेश खोत मैदानावरती दाखल झालाय. जितेश खोत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो बॅटिंगसाठी येणारे चेंडू आता इथून पुढे शेष राहिले ते अर्थात 7 बॉलमध्ये 26ची गरज. 7 बॉल आणि 26 धावा. त्या बॉलवरती एखादा मोठा प्रहार आला ना तर मॅच मला कलाटणी निश्चित मिळेल. खोलातला चेंडू यष्टिरक्षकाचा भेद. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. 6 बॉल 26ची आवश्यकता. शेवटचा चेंडू डॉट आलाय.
अलंकार बंडाच्या माध्यमातून आणि अर्थात या सामन्यामध्ये पकड मजबूत झाली आहे ती अर्थातच गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आरपी एंटरप्राइजेस नवघर टीमने पकड मजबूत केली आहे. डॉल्फिन डोलघर टीम थोडा बॅकफूट वरती आहे. 6 बॉल सोबीची गरज. एक ब्रेक घेऊया, डीजे कडे जाऊयात आणि ऐकूयात डीजे विशेषच्या माध्यमातून एक विशेष गीत. सहा बॉल आणि आता मात्र विजयासाठी 26ची आवश्यकता राहिली आहे. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना जिथे या महत्वाच्या षटकामध्ये अंकित बंडा यांना दाखल करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 26ची गरज. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. नेक्स्ट मॅच. चला तयार राहा. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय तो अर्थात बेलपाडा या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय मंगेश मूर्ती कुंभोडभुजे या संघाच्या अगेन्स्ट. या भेसा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. बाची लिडिंग एज. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन आणि एक धक्का. फलंदाज होतोय तो अर्थात प्रज्वत बाद. नयनची आज बॅट तळपली नाही परंतु यस्टांच्या पाठीमागे चांगले यष्टीरक्षण तो करतोय. बॅटची लिडिंग एज आणि किडे धक्का. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 फलंदाजांना बाद केलाय. फलंदाज आल्या पावलीच माघारी निघालाय आणि किडे धक्का बाद. अंकित बंडा आता हॅट्रिक वरती येऊन पोचलाय. हा बॉल हॅट्रिकचा राहील आणि इथे तो हॅट्रिक संपादन करतोय की काय पाहणं गरजेचं राहणार आहे. या स्पर्धेच्या दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुज कोळी दाखल झालेत. हॅट्रिकचा बॉल होता, आडबा बाटने केलाय. अक्षय सारखा क्षेत्ररक्षक केवळ पाहत राहील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अक्षय मात्रेनं तुम्ही पाहता बाउंड्री लाईन वरती ते पाहायला मिळाल्यात. खरं तर अगदी सर्वाधिक वेगवान असे क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये त्यांची गणना केली जाते. चित्याची चपळाई हरणाचा वेग नेहमी धारण करतात. रात्रीच्या बाउंड्री लाईन वरती त्यांना ठेवलं ही चिंतेची गोष्ट आहे. कमी गतीचा बॉल हा वळवला होता. ते यष्टीरक्षकाचा भेद घेतला. मॅच मध्ये पकड मजबूत झाली आहे. 38 सर्कलमध्ये अक्षयला पाहिलं असतं तर केवळ निश्चितच आपण म्हणू शकतो की ते बॉल फील्ड करू शकतील. बाउंड्री लाईन वरती त्यांना आज तुम्ही पाहताय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खुलातला होता. आणखीन एक डॉट बॉल आला. वैगूनच ओळखले आणि अर्थात केवळ औपचारिकता बाकी आहे. आता नवघरकर सामना जवळपास आपल्या खिशामध्ये घातलाय. एकच बॉलचा खेळ शेष राहिला. विजयासाठी 21ची गरज आहे. मॅच मध्ये 1 बॉल 20ची गरज आहे. 1 चेंडू आणि 20ची आवश्यकता होती. शेवटच्या षटकामध्ये 2 विकेट आणि 6 धावा अंकित बंडाने खर्च केल्या आणि घवघवीत यश या संघाने संपादित केलंय. 19 धाब्याने एक मोठी मॅच इथे मात्र जिंकत असताना आपण पाहतोय ते अर्थात आरपी एंटरप्राइजेस नवघर या टीमला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच
चला संघ मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच दाखल होऊ द्यात. बेलपाडा 11 बेलपाडा चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फिल्डिंगसाठी चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि मंगेश पोटी कोंबडभुजे चला बॅटर देखील धाव द्यात. काही करा चला